बबलू दादा सागर आणि सेफ ही जोडी मैदानावरती नेहमीच अगोदर आपण पाहतो सलामीला जाणारी जोडी आपण या टीमवर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहन शेलार जगदंबा एक्सप्रेस पुन्हा एकदा पट्टीवरती रवाना 18 चेंडूचा खेळ पहिल्या इनिंगला सुरुवात होते सागर जो स्ट्राइकला फलंदाज सेफ नॉन स्ट्राइकला आमचे एमटीसी लाईव्ह ओमचा एमटीसी लाईव्ह चे सर्व कॅमेरामॅन सज्ज आहेत एन्जॉय करतात बुरडा पार्टी तो चला मैदानावरती सुरू होते आजच्या रजनीतील सेकंड राऊंडचा दुसरा सामना मॅचला ठिकाणी सुरुवात होते तमाम प्रेक्षक वर्ग तुमचे सर्वांची नजर घेऊन रजामंदी घेऊन जाऊया मैदानावरती इथे ओव्हरपिच चेंडू आणि पहिला चेंडू फेकलाय कॉम्बॉक्स मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार पहिल्या चेंडू वरती आलाय सेफच्या बॅट मधून षटकार ठक दिले बॉल होता बनवून दिला होता बॉल आ बैल मुझे मार पहिल्या चेंडूवरती षटकार दुसरा चेंडू गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडनी राईट आणि ओव्हर द विकेट मारा इथे चांगला चेंडू मिड डाऊन रिझल्ट मध्ये लेझी क्रिकेट बघा लेझी क्रिकेट तुर्त फुर्त दाखवली असती तर पडली असती विकेट एक धाव पूर्ण सर्कल मध्ये एक धाव म्हणजे षटकारा समान असते आमचे संदीप बोराटे सर नेहमीच बोलतात एक धाव खूप कठीण असते सर्कल मध्ये घेणं इथे एक धाव पूर्ण केली जाते आयन आहे ना आमच्या बाजूला काही टेन्शन नाही तिसरा चेंडू इथे उडवला चेंडूला शतराक्षा प्रभा शेलार चेंडू खाली येतोय कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज सांगतोय सागर कुठेतरी चुकी झाली म्हणतोय पण इथे फलंदाज बाद झटका क्रमांक एक फलंदाज बाद होतोय सागर बॅक टू पवेलियन होणार धावसंख्या 7 वरती ठोक दिले तीन चेंडू आणि पाहतोय एक फलंदाज बाद झाला चांगला चेंडू आपण पाहतोय पहिला चेंडू थोडा ऑफ साइडला बनवून दिला होता त्यावरती षटकार आला त्यानंतर सिंगल आली मिड ऑन रिझर्व मध्ये ती सिंगल होती आणि इथे तिसरा चेंडू होती विकेट प्रभास शेलारचा सुंदर झेल जिहाद आजची कडक शॉट फाईनला शतरक्षक आहे त्या ठिकाणी यश कोणत्या प्रकारची चुकी नाही चांगला चेंडू इथे पुन्हा एकदा प्रभास शेलार कोणत्या प्रकारची चुकीनी मागच्या सामन्याचा हिरो इथे धावा काढतो 0 फलंदाज बाद बॅक टू पवेलियन झटका क्रमांक 2 ठोक मारावं लागेल कोणाला भुरून जावं लागेल यानंतर जरूर समजेल इथे समोर केला खडे कोणत्या प्रकारची मोमेंट नव्हती समोर उडवला चेंडू वाईडिश लॉंगर डिझल मध्ये पाहतोय प्रभास शेलार कोणत्या प्रकारची चुकी नाहीये त्यांचे कोच त्यांचे सहकारी मित्र
आपण पाहतोय त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं प्रमोद खारीक थोडे खुश एन्जॉय करतात. तरी काका या आपण वरती बसले तरी चालेल, मॅचचा आनंद घ्या. आमचे अनंत तरे बाबा खरंच मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. क्रिकेटसाठी खूप चांगले त्यांची सहकार्य असतं. धन्यवाद आपण या ठिकाणी आलात. पुढचा चेंडू रोहनचा इथे बनवला चेंडूला. ना आव देखा ना ताव देखा सिप देखा पतू का बेफान घाव देखा. त्याच्या बॅट मधून आला शेवटच्या चेंडूवरती बदलापूर संघाला खुशखबरी देणारा षटकार. फलंदाज बाद झालेत. चांगल्या प्रकारची सुरुवात होती पण शेवटचा चेंडू घात करून गेला गोलंदाजाचा. नवीन गोलंदाज प्रभात अनिकेत आपण पाहतोय तो स्ट्राईकला होता, त्यांनी मारलेला तो षटकार आता असेल सेफ. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय फुल फॉर्मामध्ये असलेले फलंदाज आहेत. सध्या त्यांचा आपण पाहतो ॲव्हरेज चांगला आहे खेळण्याचा. पण इथे प्रभास शेलार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, सगळ्याला विजय पथावरती नेण्यासाठी 99% त्याचा हात होता, तो म्हणजे प्रभास शेलार. दुसरं षटक प्रगती पथावरती प्रभास शेलारचं. इथे इनसाइड एज शॉट फाईनचा क्षेत्ररक्षक यश कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. एक धाव या ठिकाणी आपण पाहतोय. कोणत्या प्रकारची धाव होत नाहीये. 13 धावा धावफलकावरती 2 विकेट. अनिकेत आणि सेफ ही जोडी मैदानावरती स्ट्राईकला सेफ, नॉन स्ट्राईकला अनिकेत. दुसरा चेंडू हलका त्याने टॅप केला चेंडूला. सुपर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पाठीमागे सपोर्टर आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते, कारण क्रिकेट 3 क्षेत्रामध्ये केला जातो. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण. सचिन डांगरे मॅचचा आनंद घेतात, त्यांचे मनापासून गोड गोड कौतुक. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा त्या प्रभात इथे स्लोवर होता, दिवसासाठी करता प्रयत्न पण खूपच दूरवर चेंडू फेकला होता. वाईट चेंडू पंच डीके सर यांचा इशारा आला. खराब चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावने स्कोरकडे 15 या आकड्यावरती. 7 चेंडू झाले आतापर्यंत, 15 धावा धावफलकावरती म्हणजे 12च्या रन रेटने आपण पाहतो धावा आतापर्यंत बनवल्या जातात. इथे शफलून करण्याचा प्रयत्न, पॅड वरती चेंडू आदरला, जरूर जोरात अपील झाली होती पण ताकद कम होती त्या राखीत मध्ये आपण पाहतो. आणि इथे लेग बाईची एक धाव. धावसंख्या 16 या आकड्यावरती. दोन विकेट आतापर्यंत आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये होते. इथे इथे आपण पाहतोय वाईट चेंडू.
इथे पुन्हा एकदा जोरदार अपील. चांगला चेंडू. प्रभात अफलातून कामगिरी करतो. काय गोलंदाजी आहे प्रभातची. 5 चेंडूवरती आपण पाहतोय ज्या 3 धावा खर्च केल्या त्यामध्ये आपण पाहतोय शेवटचा चेंडू. आणि इथे आपण पाहतोय चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपण पाहतो प्रभात शिलारची. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि जरूर आपण पाहतोय लेग बाईची एक धाव. एक चांगली गोलंदाजी मित्रांनो प्रभातने पुन्हा एकदा एक चांगली कामगिरी केली. जरी 2 चेंडू आपण पाहतोय प्रभातचे खराब होते म्हणजे वाईटचे 2 चेंडू होते. लेग बाईच्या 2 धावा होत्या आणि एक आपण पाहतो सिंगल. जर विचार केला तर प्रभातने बॅटच्या साईडने फक्त एकच धाव दिली आणि त्याची 2 एक्स्ट्रा धावा फेकल्या होत्या. 2 लेग बाईच्या धावा. आपल्या षटकामध्ये जरी धावा त्यांनी 3 खर्च केल्यात पण त्या एक्स्ट्रा धावा आपण 4 होत्या म्हणून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मनापासून धन्यवाद संदीपजी बोराडे सर. बघा परलीचा प्रवास करून ते या ठिकाणी पोहोचले सुधागड तालुका आणि उद्याही मॉर्निंगला त्या ठिकाणी त्यांना निघायचंय. तर गोलंदाज प्रेम मसने आपण पाहतोय शेवटचं 3रं षटक. इथं आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश शोएब आहे. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही शोएब. चांगला झेल त्याच्या माध्यमातून फलंदाज होतो या ठिकाणी. सचिन डांगरे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून अधिक स्वागत करूया. तर महेश दादा हुमणे या ठिकाणी उपस्थित झाले. सचिनजी डांगरे दादा हुमणे सचिन दादा डांगरे या ठिकाणी उपस्थित झाले हुमणे दादांना घेऊन. तर महेश दादा हुमणे म्हटलं गेलं तर साई मसने यांचे जबरी फॅन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या दोघा जोडगोलीच्या माध्यमातून जरी साई गोलंदाजी मार्क वरती नाही आहे पण इथे विकेट हॅट्रिकला त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक डिक्लेअर झालाय. प्रेमने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. मागच्या षटकामधून प्रेमने पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला होता आणि इथेही प्रेम विकेट घेतो आणि सेफ एक आक्रमक फलंदाजला माघारी पाठवलाय. त्याची जागा घ्यायला मैदानात नवीन फलंदाज प्रतीक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे चेंडू जातो सीमारेषा पार. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू फरार. रस मिळतील 6. इथे आला षटकार. विकेट. त्यानंतर मैदानावरती गेला प्रतीक आणि त्यांनी काढली थोडीशी हवा गोलंदाजाची. ठोकलाय षटकार. धावसंख्या 24. 10.29 सरासरीने धावसंख्या आपण पाहतोय. प्रोजेक्टर स्कोर या पद्धतीने चालला तर 30+ होऊ शकतात. इथे पुन्हा एकदा टॅप केला चेंडूला. क्षेत्ररक्षक शोएब पोचणार का त्या दरम्यान. सर आपण विचार केला प्रभाषण जर सरळ धावत गेला असता तर जरूर काहीतरी क्रॉस लिमिट झालं असतं. प्रभाषण कव्हरच्या दिशेने होता. तिथे 2 धावा आपण पाहतो पूर्ण केले जातात. 2 धाव्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. इथे ओव्हर पिच. क्षेत्ररक्षक साई त्या ठिकाणी आहे. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. 4 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 27.
2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनिकेतसाठी हा 5वा चेंडू. चांगला चेंडू, शॉट होता, चेंडू खेचलेला चेंडू होता बघा. ओळखला फलंदाजी शैली आणि त्यानंतर थोडासा चेंडू आपण पाहतो पाठीमागे ठेवला. स्क्रीनवरती पाहू शकता. हा चांगल्या पद्धतीने चेंडू आपण पाहतोय. शेवटचा चेंडू इथे आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू जाईल, चेंडू जातो, थोडा वाईडिश होता खेळाडू. लॉंग ऑन 20 सेट मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. या षटकात आपण पाहतो धावसंख्या 13 आली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 31. विजयासाठी 32 धावांची गरज आहे. दादा बॉल द्या. तर जरूर आपण पाहतो 32 धावांची गरज आहे विजयासाठी. कशा प्रकारे होतील धावा ऐकूया आपण संदीपजी बोराडे सर यांच्या आवाजात. तर जरूर संदीपजी बोराडे आपण पाहतो पहिल्या मॅच पासून आज खऱ्या अर्थाने समालोचक म्हणून तुम्ही वेळेवरती योगेश आमचे ढोले ते वेळेवरती या ठिकाणी उपस्थित. आज संदीपजी बोराडे आपण पाहतोय वेळेवरती या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून धन्यवाद. ऐकूया त्यांचा आवाज. उद्या रात्र 28 जानेवारी 2025 अ गट मधला पहिला सामना दामोदे अमरजीत वर्सेस आई गावदेवी असलपडा हा सामना होईल. आणि त्यानंतर आपण पाहतोय एक सेकंड राऊंडचा सामना त्या ठिकाणी खेळवला जाईल. आणि त्यानंतर आपण ब गटला ज्याप्रमाणे सुरुवात करणार आहोत गावदेवी भडवल, शिवशक्ती वंजारपडा पांडू, रंग मिसाळ यांचा संघ, जय हनुमान खांडा, विपक्ष केसीसी नेरल, सुप्यान यांचा संघ, आकाश जाधव यांचा 7 स्टार बोपेले, शिवशक्ती मानगाव हा सामना. त्यानंतर जय गावदेव धोत्रे वर्सेस कैफ अमशके पप्पा यांचा अमश 11 दामत हा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तर जरूर आपण पाहतोय सर्वांनी वेळेवरती या ठिकाणी हजर राहायचं. ऐकूया आपण संदीपजी बोराडे यांचा आवाज. तर बघा साईसाठी पारितोषिक आलंय मुरबाडवरून महेश उमने साहेब, जे साहेबचे जबरी फॅन आहेत त्यांच्याकडून आणि सचिन डांगरे यांच्याकडून साईच्या षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. 1000 रुपये आणि सचिन डांगरे यांचे 1000 म्हणजे 2000 आपण पाहतो पारितोषिक. षटकार हॅट्रिक 1000 आहेत का? ओके धन्यवाद. ऐकूया आपण संदीपजी बोराडे सर यांचा आवाज. बॉल पाठवा मैदानात. अतुल शेलुकर यांच्याकडून एक षटकारासाठी 500 रुपयांचे कॅश प्राइज असेल. पहिला षटकार ना. चला जाऊया मॅच कडे. 32 धावा संख्येचे टार्गेट आहे. 3 षटकारांना अतुल शेलुकर यांच्याकडून 3 षटकारांना 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. चला जाऊया मॅच कडे.
32 धावसंख्येचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकर एंड वरती बॅटर गणेश मसनी. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. हवेत उडवलाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत मात्र इथे एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात. विलास गोलंदाजी मार्कवर. पहिल्या सामन्यात सुद्धा विलासचा एक दैदिप्यमान गोलंदाजीचा प्रवास आपण अनुभवलाय. तोच विलास पुनश्च तीच धुरा सांभाळतोय. वाईटचा इशारा. बोनस धावफलकावरती जरूर आलाय. अगदी 32 धावसंख्येचं टार्गेट असताना या क्षणी आपण पाहतोय ना की पहिल्या बॉलवरती 2 आल्याच्या नंतर थोडं एक कॉन्फिडन्स लेवल ढासळताना दिसते का. तदनंतर आपण पाहतो इथे वाईटचा इशारा अंपायरचा. दादा क्रिकेटचे नियम सगळ्यांना माहिती आहेत. सिंगल लाईन असू द्या शफल लाईन असू द्या जे नियम आहेत आयोजकांच्या वतीने ते तुमच्यासाठी लागू केले गेले आहेत. बदलापूर टीम आपल्या ड्रेस कोड वरती मात्र ऑब्जेक्शन जरूर आलाय. अगदी कंपल्सरी चेसिंग विथ ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 2 धावांची पेनल्टी बसेल.
बदलापुर टीम, हमको बोल के कुछ फायदा नहीं है। मॅच चालू करा ऑफिशियल. अरे चालू करा, काय नाही, मैत्रीपूर्ण लढत आहे, काही टेन्शन घेऊ नका. चला सगळे आपलेच आहेत. 3 धावा धावफलकावरती अद्याप लागल्यात. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. गोलंदाज विलासच्या माध्यमातून मैदानात होतीये. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस केला गेला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने 4 धावा अद्याप धावफलकावरती लागल्या जात आहेत. ओमसाई MTC-live.in च्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. जाणता राजा बदलापूर गाव आणि त्याच्या विरोधात जी की शिलू टीम सध्या आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंडशिप चषक दामत 2025. हा एक फटका, डीप एक्स्ट्रा रिजन, बॉल जाईल साई मस्नीच्या बॅट मधून, तेच तर्रार चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे 8 धावा धावफलकावरती आहेत. साई मसनीच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. अगदी मोठे फटके पाहायला मिळत आहेत. इथे टोटल जाऊन पोहोचले 14 आकड्यावरती. चला पाठवा. चौदा धावा धावफलकावरती लागल्यात. 2 मोठे स्ट्रोक साई मस्नीच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉल मध्ये 4च धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर हे 2 मोठे फटके आलेत. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. फार चांगला बॉल. इथे डॉट आलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पदावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा या धावा फलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 12 बॉल 18 धावसंख्येची गरज आहे आणि त्यातही या ठिकाणी 2 धावसंख्येची जी पॅनल्टी लागली ती मात्र इथे वाढवली जाईल.
म्हणजे इथे 2 मायनस होतील सेलू टीमच्या. आता येणारे 12 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज आहे. सेलो टीम मध्ये ऍड जरूर झाल्यात. अगदी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम टोटल जाऊन पोहोचले ती आता मात्र 16 आकड्यावरती. येणारे 12 बॉल आणि 16 धावा संख्येची गरज आहे. इथे परतावं लागेल गणेश बॅटरला. विकेट नंबर 1 बॅक टू डग आउट. झटका क्रमांक 1 गणेशच्या स्वरूपात. वनडाऊनच्या विकेट वरती बॅटर प्रभात शेलार. अगदी मी तर म्हणाल मगाचे जे 2 झेल आले होते ना प्रभातचे, लाजवाब पाहायला मिळाले होते. परंतु इथे 2 धावा प्रभातच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता टोटल जाऊन पोहोचले ती अद्यापर्यंत 18 आकड्यावरती. 10 बॉल आणि 14 धावा संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती जिहाद स्वतः संघाची एक धुरा सांभाळतोय. फटका चांगला आहे परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. ऑनसाइड रिझनचा फटका. टोटल 19 आकड्यावरती 19 रन्स ऑन स्कोर बोर्ड. उचलण्याचा प्रयत्न. इथे एकच धाव कंप्लीट झाली आहे. संत गतीला आणलाय. जसे 2 मोठे फटके साई मसनीच्या बॅट मधून आले, थोडा सुटकेचा निश्वास जरूर सेलो टीमने टाकला आणि तदनंतर मात्र एक थोडं कमबॅक जिहादच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जी विकेट आली आणि एक चांगली गोलंदाजी मी म्हणेल, फार मोक्याच्या वेळी आली ती. इथे सुद्धा एकच धाव येते. या एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथे येतील 4 धावा. धावफलकावरती अद्याप लागल्या गेल्यात. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावा संख्येची गरज आहे.
येणारे 6 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज आहे. सांघिक कोड्यातलं तिसरं आणि या स्पर्धेमधला शेवटचं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज इरफान. हवाई सफर आगे, इथे परतावं लागेल प्रभातला. इथे विकेट आली आहे. मॅचला फिनिश करण्याच्या तो तयारीत होता, परंतु इथे विकेट गमावून बसलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न, थोडा अंगलाट उंची होती, लांबी कमी आली आणि परतावं लागलाय ते प्रभातला. 5 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. राजू तरे न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. टीम वाट पाहते त्यांच्या विरोधात 2 हात करण्यासाठी कोणती टीम येईल. हा चांगला फटका आहे. अकलेचा बुद्धीचा पूर्णपणे वापर आणि बॉलला दिशा दिली चौकारात. येतोय राजू तरेच्या बॅट मधून हा चौकार. मॅच सिच्युएशन पहा आता जरा. येणारे 4 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. इथे दांडी गुल झाले, परतावं लागेल राजूला. अजूनही मॅच मधला रोमांच संपला नाहीये. प्रत्येक जणाला वाटत असेल की प्रत्येक पाठी आमची टीम जिंकावी याच्यासाठी देव पाण्यात टाकून असेल, परंतु इथे मात्र जसा राजूच्या बॅटमधून चौकार आला, विकेट सुद्धा पाहायला मिळाली. 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. रोहन शेलार न्यू बॅटर मैदानात दाखल. गोलंदाज इरफान. वाईट, आणखी एक करामत. बॉल टू रन होत्या, परंतु इथे वाईट टाकून फार मोठी तफावत आता मैदानात आणली आहे. म्हणजे मॅच तिथेच पुनश्च पाहायला मिळते. 6 बॉल 7 ची होती, परंतु इथे 3 बॉल 2. आणखी एक वाईट आणि इथे 1 धाव कंप्लीट. अगदी 1+1. इथे जे की शिलू टीम विजय झाले. विजय टीमचे अभिनंदन आणि जांताराच्या बदलापूर टीम आपलं गोड गोड कौतुक. या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्याने एक चांगली बॅटिंग लाईन साकारली